भाजपचे नवनिर्वाचित खासदार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत। अण्णा, मला सांगा की अगोदरचा पुण्यातला प्रवास आणि आता संसदेतला प्रवास, काय भावना आहेत? अगोदर नवीन आहे माझ्यासाठी आता सगळं, परंतु मला असं वाटतं की गेले 20 वर्ष एक लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि पुण्यासारख्या एका शहराचा महापौर म्हणून काम केल्यानंतर एक प्रशासकीय कामकाजाचा नक्कीच अनुभव पाठीशी आहे। आणि मला असं वाटतं की जरी सुरुवात असली इथल्या कामाची, तर त्या कामाचा मला नक्की फायदा होईल आणि म्हणून थोडं लवकरात लवकर इथलं काम समजून घेणं, इथल्या दिल्लीतल्या ह्या सगळ्या कामातून शहराचे अनेक विषय नक्की मार्गी लावायचे। मला असं वाटतं की नक्की मला त्या अगोदरच्या कामाचा अनुभव मला त्याचा उपयोग होईल। खूप सुजाण लोकांचं शहर आहे पुणे म्हणजे, आणि त्यामुळं खूप वेगवेगळे विषय वारंवार येत असतात, अनेक मुद्दे आहेत। कसं बघताय की केंद्राकडून पुण्याला कोणकोणत्या विकास कामामध्ये मदत मिळवता येईल? मला असं वाटतं की पुणे शहर असं आहे की एक सुसंस्कृत बुद्धिमत्तेचं एक नक्की शहर, विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, म्हणजे एक सगळ्या अर्थानं एक मला असं वाटतं की एक परिपूर्ण शहर असं आहे। शहराचे निश्चित काही विषय आहेत ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून अनेक विषय आम्हाला पुढच्या काळात नक्की मार्गी लावायचे आहेत। एक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो काही अनेक वर्षाचा प्रश्न आहे, त्याला एक गती देण्याचा विषय, पुणे विमानतळ जे आत्ताचं आहे त्याचं एक्सपान्शनचा विषय आहे। पुणे शहरातल्या एकूण शहराचा विस्तार वाढतो आहे, 518 स्क्वेअर किलोमीटर इतकं मोठं शहर आमचं आत्ता झालं, जवळपास 60 लाख लोकसंख्येच्या वरती आम्ही पोहोचलो। आणि म्हणून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं, मग त्याच्यामध्ये मेट्रोचं विस्तारीकरण करणं असेल, मागच्या काळात आम्हाला फेम 2च्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो बसेस आम्हाला पुण्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मिळाल्या। अनेक काही प्रकल्प आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत। 2 कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे लोकसभेमध्ये येतात, त्या खडकी असेल किंवा पुणे कॅन्टोन्मेंट असेल, त्यांचं विलिनीकरणाचा विषय, अनेक विषय आमच्या अजेंड्यावरती आहेत जे आम्ही खरं तर जाहीरनाम्यामध्ये पुणे शहरात पुण्याच्या जनतेच्या समोर आम्ही ठेवलेले आहेत, त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे। पण आता या निकालातून किती आव्हानात्मक वाटतंय आणखीन यापुढचं कामकाज पण आणि यापुढच्या विधानसभा पण? आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये 6 विधानसभेतल्या, पुणे लोकसभेतल्या 5 विधानसभामध्ये आमचं स्पष्ट चांगल्या प्रकारचं आम्ही मताधिक्य घेतलं आहे। म्हणजे इवन बाय इलेक्शनला जी आमची कसब्यासारखी जागा जी आम्ही हारलो होतो, तीसुद्धा आता तिथे आम्ही 14,000चं 15,000चं मताधिक्य घेतलं आहे। तर मला असं वाटतं की आम्हाला 6 विधानसभा, एक कॅन्टोन्मेंटमध्ये आम्ही थोडे मागे पडलो आहे, पण 6च्या 6 विधानसभेमध्ये परिस्थिती चांगली आहे। मला असं वाटतं की जे काही 4 महिन्यांनी विधानसभा निवडणुका येतील, त्याच्यामध्ये निश्चितपणे 6 विधानसभा आम्ही जिंकू। बिलकुल। एकच शेवटचा प्रश्न, मध्यंतरीच्या ॲक्सिडेंटमुळं पुणे हे देशाच्या नकाशावर पुन्हा एकदा ठळक दिसून आले चुकीच्या पद्धतीनं। कायदा सुव्यवस्था असे विषयसुद्धा आहेत आता इथे पुढे। मला असं वाटतं की त्याला जोडून अर्बन नक्षल किंवा अशा काही गोष्टी, मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये एक 2-3 घटना नक्की घडल्या। जो काही अपघाताची घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही झालं, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये लगेच लक्ष घातलं, स्वतः पुण्यामध्ये येऊन बसले आणि सगळ्या या प्रकरणाची अत्यंत कडकपणे तपासणी झाली, सर्व दोषी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली, एकलंही सोडलेलं नाही। मला असं वाटतं की एक थोडंसं राजकीयदृष्ट्या त्याच्याकडे ज्या पद्धतीनं या प्रकरणाला काही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं त्या विषयाकडं पाहिलं, त्याला हाताळलं, त्याच्या प्रसिद्धीसाठी, याच्यासाठी जे काही मला असं वाटतं की एक शहराचं नाव निश्चितपणे एक खराब होण्याच्या दृष्टीनं, बदनाम होण्याच्या दृष्टीनं काही लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं। मला असं वाटतं की चुकीचंच होतं, सगळं वाईट घटना होती ती, 100% चुकीचं होतं। त्याच्यामध्ये कारवाई देवेंद्रजींनी सांगितल्यानंतर पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने, पोलीस खात्यातले सुद्धा दोषी होते त्यांच्यावर कारवाई झाली, आरोग्य खात्यातली लोक होती त्यांच्यावर कारवाई झाली, त्यामुळे सोडलं कुणालाच नाही आहे। फक्त ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये स्टंटबाजी झाली, त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीनं त्या प्रकरणामध्ये प्रसिद्धीसाठी लोकांनी इंटरेस्ट त्याच्यामध्ये घेत, मला असं वाटतं की शेवटी पुणे शहर हे एक सुसंस्कृत शहर आहे, विद्येचं माहेरघर आम्ही म्हणतो, आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ज्या घटना घडतात रिॲक्ट झालं पाहिजे, त्याच्यावरती सर्वसामान्य माणसांनी प्रतिक्रिया दिली, तो रिॲक्ट झाला, लोकप्रतिनिधी उतरलं पाहिजे, पण ह्याची काळजी घेतली पाहिजे की मी माझ्या शहराचं नाव किती खराब करणार आहे।